अरे मम्मी मित्रांनो, एक पिशवी फाडलं तर त्याच्यात आहे ना बारका बारका पिशवी निघले, ते तुम्हाला दाखवते मम्मी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही नवरा बायको आलेला आहे ऊसात खत टाकायला. आणि एवढं मरणाचं ऊन लागते, त्याने काय सांगावं, लयच ऊन लागतं. या उन्हात आले ते आम्ही आता खत टाकायला. आणि हे खताचं जे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तेच खत आज आम्ही आमच्या ऊसात टाकणार आहे. हे बघा, एवढं खत आहे मित्रांनो. एक दिवसात होतंय की नाही काय माहिती. मी आणि आहो आले ते आता खत टाकायला. आणि मित्रांनो, ऊन असू काय असू पण आपले शेतात तर काम करावंच लागतंय. हे शेतकरी भाऊ आणि बहीण जे आहे ना, त्यांनाच कळत असेल, त्यांनाच माहीत असेल. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आज खूप मजा येईल तुम्हाला हे व्हिडिओमध्ये. आणि कसलं कसलं खत आणलेलं आहे आहो, चला आहो पशी जाऊया, विचारूया, किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कसलं खत आणलेलं आहे. भेटलं का बिलेट पण? तर हे बघा मित्रांनो, एवढं खत आणलेलं आहे आहोनी. आता सगळं खत आम्हाला टाकावं लागेल. कोंबड खताची वय एक काम करा, नाही तर जाऊ तुम्ही बिलेट पाणी आणि ते पाणी चालू करून या. हो, पुढून जातो मग एवढ्या खालायला काय नाही अडचण. हातात लागल. ही काय या दगड घ्या, नाही तर पिशवी आहो ही हातात लागल. एक काम करा, घरी जावा, मोटार चालू करा आणि ब्लेड पान घेऊन या एवढा होतून. अरे मम्मी मित्रांनो, एक पिशवी फाडलं तर त्याच्यात आहे ना बारका बारका पिशवी निघले, ते तुम्हाला दाखवते मम्मी. वाव, काय मस्त कलर आहे मित्रांनो, बघू शकता. पहिले व्हाईट, मग हे कोणचं कलर आहे हो? केसरी नाही नाही, ते मधनं बदाम ब्राऊन कलर दिसतो. हा, ब्राऊन. वाव मम्मी मित्रांनो, खरं सांगू तर मला हे सगळं कलर खताचे बघून तर खूप भारी वाटते या मम्मी. हे बघा, हे सगळं पुढे निघलं ते एक पिशवी मध्ये. हे सगळं खत मित्रांनो ऊसात टाकावं लागन, त्यामुळे सगळं आहो आता. हा, प्युअर व्हाईट आहे. ठीक आहे, पावडर आहे. बोराम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. अरे बाप रे, एकदम थे एकदम क्या बोलते उसको, नमक जैसा लग रहा है एकदम, मीठ. हे ऊसाचाच भुगा केलेला आहे काय? हा, साखर. अरे मम्मी, साखर पण टाकतात? हा, साखर आहे ना मित्रांनो, साखर सुद्धा टाकतो तो. अरे साखर नाही, खरं सांगा ना काय बघ. लिंबोळी. हा, लिंबोळी पेंड म्हणतात त्याला. मला वाटलं गोबर आहे का काय. गोबर नाही, लिंबाच्या पाल्यापासून बनवतात, निंबोळी खत म्हणतात त्याला. होय, त्याच्यापासून उन्नी वगैरे काय लागत नाही. ते पिशवी गोबरच सारखा दिसलं, गायच्या शेणासारखा. वाव मम्मी, हे बघा मित्रांनो, ह्याच्यात आता पिंक कलरच्या हे सगळं असं वाटतंय की जसं की कलर आहे, कलर. खाऊ वाटले बाबू, खाऊ का भाऊ, खाऊ का? खा. हे बघा मित्रांनो, आता एवढं खत काढून झालेलं आहे. आता कसं दिसतंय, मस्त लाईट कलरचं दिसतंय या मित्रांनो. हे जे सगळं तुम्हाला खत दिसत आहे ना, हे सगळं 3 एकराला टाकायचं ना हो. 2.5 एकराला तर सगळं हे टाकायचे. त्यामुळे एक संगटच म्हणजे सगळे मिक्स करून ठेवायचे आणि मग जाऊन टाकायचे. तर आज अम्मा दोगन्ना म्हणजे हम और हस्बैंड जी दोनों मिलकर इस खाद को अभी खेत में छीटेंगे. अरे बाप रे,
गाडीचा पिशवा पाहिजे पुढे चालली गुंडाळायला बी नाही काय अंदाज गाडी असतील तर तो काही डब्यामध्ये ठेवा नाही तात्या ते डब्बा मोकळा आहे थांबा थांबा मी देते नाही तर तीन चाकीने तू हे जेव्हा मोठ्या पिशव्या आहेत का नाही ते सगळ्या भरून ठेवावं लागतील तुला चालते की हम्म. इकडून धमाई उचलून तुम्हाला देते ते काय होईल अंदाज गाहून बादल्या मोजून वाटायचं त्यात त्या लेवलने भरून ठेवायच्या पिशव्याने तू आणि मग आता मोटर बघून आता पिशव्या जमलं तर तू पिशव्यावर सगळ्या तर फायनली मित्रांनो हे बघा आता मी पण पिशवीत भरून चालले ते आहोपाशी आहो तिकडं खत विस्कटतात उसात आणि मी पिशवीमध्ये भरून भरून त्यांना देते आणि ते गाडीवरती एक एक दोन दोन पिशवी आता वाहतात ते कारण की आता थोडं लांब आहे ना शेत आणि जेव्हा जवळ होतं तेव्हा ते बादली मी टाकत होते आणि माझे सासरे बुवा आणि सासूबाई आले ते टाकायला तर ते थोडासा लाजतात व्हिडिओमध्ये येत नाही त्यामुळे त्यांचे व्हिडिओ आम्ही घेतलं नाही आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहे सगळ्यांच्या फरमाईश आहे आमचे पाहुण्यांचे की लवकरच लवकर 1 मिलियन सबस्क्रायबर झाल्यानंतर मी सगळेजण तुमच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर तुम्ही सगळेजण लवकरच लवकर आमचे 1 मिलियन सबस्क्रायबर करा मग आमची फॅमिली जी आहे सगळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवीन आम्ही
आणि आमचे चुलते सासरे बुवा आणि सासूबाई आले ते, त्यामुळे ते थोडा लाजतात, त्यामुळे व्हिडिओ थोडासा स्किप केलेला आहे मित्रांनो. तर हे बघा डोक्यात घेऊन चाललेलं आहे. तर लवकरच लवकर 1 मिलियन सबस्क्रायबर करा, मग आमचे फॅमिली, आमचे माहेरचे UPचे जे माहेरचे लोक आहेत ते, माझी बहिणीची मुली मुलगा सगळे येणारे व्हिडिओमध्ये मग बोलायला. ओ कुठे तू खंब्याच्या पुढे का? चला मित्रांनो, आमचा वारंगुळा झालाय कोंडलभाऊ. बरं आता कोंडलभाऊच्या तर आम्हाला मुरघास करायला जावं लागणार आहे. नाही गेलं तर कोंडलभाऊ थोड्याशिवाय कमी देईन पण जास्त देईन, त्यामुळे आता जाणारे ही झाले की त्यांच्या इकडं. तोपर्यंत ट्रॅक्टरवाला येतोय. गाडी इकडून आणले तुम्ही? हे बोला की तिथं ती वाटेने घेतलं खडे मावते वर खाया ऊस बांधायचा आहे. पुढचं करून खेळायचं. पाणी द्यायला तापत नाही, पाणी द्यायला तापत नाही. हा आता हातदारे असल्यावर मग ती भिजत नाही ना फोडलेला ऊस लवकर. तर फायनली मित्रांनो आता खत टाकून झालेलं आहे, म्हणजे जे सगळं खत होतं ते सगळं टाकून झालेलं आहे. थोडा 2 पिशव्या राहिलेला आहे, ते उद्या टाकायचे, कारण की उद्या यायचे ट्रॅक्टर बांधायला, त्यामुळे म्हणजे उद्या टाकायचे. आणि आता जायचे दुसरं काम करायला. आता म्हणजे मेन काम राहिलेलं आहे मुरघास करायला, मकाचे मुरघास करायला जायचे. आमचे सासरे बुवा आहेत ना, त्यांचे मुरघास करायचे, तर ते आलते आमचे रानात खत टाकायला. आता आम्ही जाणार आहे त्यांचे मुरघास करायला. आणि ट्रॅक्टर आले ते मित्रांनो, एवढं घाई, एवढं पटपट करून आम्ही खत टाकलेलं आहे. आणि सॉरी बरं का, म्हणजे काही व्हिडिओ मी नाही शूट केला, कारण की मित्रांनो ऊन पण भरपूर होता आणि काम पण जास्त होतं, त्यामुळे म्हणजे शूट जास्त नाही केलेलं आहे. जेवढं आहे तेवढंच तुम्ही बघून आणि कमेंट नक्की करा की आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटला. आणि अजून जायचे खिचडी खायला मित्रांनो, कारण की आज उपवास आहे आणि अजून खिचडी करायचे मग खायचे. तर आजचे ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप आजचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि UP अँड महाराष्ट्र लव्ह कपल जोडीला सपोर्ट करा. आणि आहो पण लय पळतात ते, लय काम आहेत मित्रांनो. तर मलाच माहिती आहे आहो किती पळतात ते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.